सातपूर प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांच्या माध्यमातून प्रभागाचे दौरे आयोजित केले जात आहेत। त्याच अनुषंगाने सोमवारी प्रभाग क्रमांक 11 मधील सातपूर गाव परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला। सातपूर शिवाजी मंडईचे होत असलेल्या नूतनीकरणाच्या कामाची दर्जाची पाहणी ज्या वेळेस करण्यात आली त्या कामात हलगर्जीपणा होत असेल, निकृष्ट दर्जाचं काम झालं तर कारवाई करण्यात येईल असा इशारा सभापती यांनी यावेळेस दिला। तसंच सातपूर गाव परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सभापतींनी जाणून घेत समस्या सोडवण्याचे आदेश प्रशासनाला दिले। मला पूर्ण सातपूर शहर प्रभाग क्रमांक 11 हा पूर्ण स्वच्छ आणि सुंदर झाला पाहिजे। ताईंनी सांगितलं 3 ते 4 टॉयलेट आपण मंजूर केलेले आहेत, तुम्ही घाबरू नका। जर मंजूर आहेत तर आम्ही करून घ्यायची जबाबदारी आमची आहे, पण तुम्ही हा आग्रह धरू नका, हट्ट धरू नका, तुम्ही तिथे आलेच पाहिजेत। तुमची कामाची जबाबदारी सीमाताई आणि आमची आहे आणि आम्ही अधिकाऱ्यांकडून काम करून घेऊ। धन्यवाद। परत जी समस्या असेल, बांधकाम कोले साहेब जे काम चालू आहे, कारण आम्हाला उत्तर द्यावं लागलं, वास्तविक आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही। ताईंनी सांगितलं आम्ही फाईल तयार करतो, काम मंजूर करतो आणि मंजूर झाल्यावर तुम्ही ते वर्क ऑर्डर काढून तुम्ही त्या ठेकेदाराला देता, पण तो ठेकेदार काय मटेरियल वापरतो, कसं मटेरियल वापरतो हे देखील आपण बघितलं पाहिजे नेर साहेब। कारण नेहमी आमची समिती येते, मला पाणी दौरा घ्या। मी 5 प्रभागाची जबाबदारी असल्यामुळे आणि सर्व आमचे कार्यकर्ते, सर्व आमचे स्थानिक मंडळी, आम्ही त्यांना नाराज नाही करू शकत आणि आमचे नगरसेवक काम करतात। ताईंनी सांगितलं, खूप चांगला मुद्दा सांगितला, 5 वर्षाचं काम आम्ही 1 वर्षात केलं। आपला करोना काळ हे जर सगळं आपण वजावट केली तर फक्त 1 वर्ष आपल्याला मिळालं। त्या वर्षामध्ये मी आपल्या इथले मटन मार्केटचा विषय जो आता दाखवला आहे, तर मी मटन मार्केटचं ऑडिट रिपोर्ट म्हणजे जे बिल्डिंग स्ट्रक्चरचं जे ऑडिट आहे ते करून आणि त्याच्यासाठी नवीन मार्केटची मागणी केली आहे। मच्छी मार्केट नवीन करून द्यावं याची पण मागणी केलेली आहे। आणि महत्त्वाचे इथे जे महादेववाडीचा रस्ता होता, त्या रस्त्याला इतका चिखल की अक्षरशः महादेव मंदिरात जाण्याची किळस यायची अशा प्रकारचा तो रस्ता होता, तो मंजूर केला। शाळेच्या इथे पण परिस्थिती वाईट होती, आपल्या शाळेसमोरचे ते रस्ते आपण मंजूर केले, ते बनवले। त्याच्यानंतर ड्रेनेज लाईनचे काम आपल्या गावामध्ये चालू आहे, कारण रामचंद्र नाना निगळ यांच्या काळात झालेल्या ड्रेनेज लाईन आत्तापर्यंत झालेल्या नव्हत्या, त्या आपण मंजूर करून आता ते काम चालू केलेलं आहे। आणि आपल्या त्र्यंबक रोडचा जो मोठा रोड आहे, त्या रोडला जो साईड पट्ट्याचं काम चालू आहे, तर ते कशासाठी की आपले जे नागरिक रोज जे छोट्या गाड्या घेऊन साईडनी चालतात, यांचे अपघात होतात, या दृष्टीने आपण तो रोड साईड पट्टी वाढवलेली आहे। त्यामुळे त्या गोष्टीचं ते पण काम आपण जवळजवळ 2 कोटीचं अंबिकापासून तर डायरेक्ट विभागीय कार्यालयापर्यंत नेलेलं आहे। या दौऱ्याप्रसंगी नगरसेविका सीमा निगळ, विभागीय अधिकारी नितीन नेर, सुकृत सदस्य विजय बंदुरे यांसह मनपा अधिकारी उपस्थित होते। वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर।